हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपल्याला भगवंतानी अध्याय 3 आणि श्लोक 4 न कर्मणारंभा नैष्कर्म्य पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. या श्लोकावर आपण ध्यान केलं आणि त्यानंतर आपल्याला आता माऊलींच्या ज्या रचना आहेत त्या आता पाहायच्या आहेत. या श्लोकावरची माऊलीची पहिली रचना ओवी क्रमांक 45, ज्यामध्ये एक सिद्धांत माऊली आपल्याला सांगतात. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. माऊली म्हणतात कर्माचा त्याग उचित कसा नाही व कशामुळे नाही हे माऊली आता आपल्याला सांगणार आहेत. उचित म्हणजे करणीय असलेले, मागील ओवीत विहित म्हणून सांगितलेले, शास्त्राप्रमाणे पारखून विहित म्हणून ठरविलेले, कर्म केल्या वाचून म्हणजे कर्महीनास म्हणजे कर्माचा त्याग करणाऱ्या साधकास, सिद्धवत म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्तियोग्य आत्मसाक्षात्कारायोग्य होता येणार नाही. मग स्नान संध्या पूजा, सकाळी ज्ञानेश्वरीचे वाचन, संध्याकाळी हरिपाठ हे नित्यकर्म, पाहुण्यांच्या आदरातिथ्यासारखे नैमित्तिक कर्म, वेदशास्त्राप्रमाणे तपासून केलेले असे वेदविहित कर्म, जसे पक्ष, श्राद्ध व कधीतरी करावयाचे होम हवन, सणवार, कुलाचार, व्रतवैकल्यासारखे स्वतःचे जातीप्रमाणे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रियादी वर्णाप्रमाणे केलेले आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रमादी आश्रमाप्रमाणे उचित असलेले कर्म, सारांश अशी व्याप्ती असलेले वेदविहित वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म फलाकांक्षारहिततेने केले, निषिद्ध कर्म वर्जित केले म्हणजे कर्मयोगाचे आचरण बऱ्यापैकी हातून घडले असे पुष्कळांना वाटत असते. जुन्या काळात सुताराचा मुलगा सुतार, लोहाराचा मुलगा लोहार अशी सामाजिक व्यवस्था होती. त्यामुळे वर्णाश्रमोचित कर्म या शब्दाच्या व्याप्तीमध्ये व्यावहारिक कर्माचा अंतर्भाव होत असे आणि त्यामुळे वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म फलाकांक्षारहिततेने करणे या शब्द प्रयोगामध्ये साधकाच्या जवळ सर्व करणीय उचित विहित कर्माचा अंतर्भाव होऊन जात असे. उपदेश करताना शब्दप्रयोग अजूनही तोच करण्यात येतो, पण आता परिस्थिती खूप बदललेली आहे. सद्यस्थितीत नोकरी व्यवसायानिमित्ताने व्यक्ती जे कर्म करते ते त्याच्या एकूण कर्माच्या 80 ते 90% भाग व्यापते. वर सांगितलेले नित्य नैमिकादी वर्णाश्रमोचित कर्म 10 ते 20% भाग व्यापते. या 80 ते 90% व्याप्ती असणाऱ्या कर्माचा वर्णाश्रमाशी जवळ जवळ संबंध राहिलेला नाही. त्यामुळे वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म या वाक्प्रचाराने ऐकणाऱ्यांना सद्य परिस्थितीत कर्मयोग हा 10 ते 20% कर्मसंबंधाने आहे
व उर्वरित 80 ते 90% कर्म सर्वसाधारण व्यक्ती ज्या वाईट लबाड या संज्ञेत मोडत नाहीत त्यांच्याप्रमाणे केले, अर्थात बेकायदेशीर म्हणून शिक्का बसणारे कर्म वर्जित केले म्हणजे कर्मयोगाचे आचरण बऱ्यापैकी यथास्थित झाले असे वाटते. ही धारणा बदलणे गरजेचे आहे. वारकरी असणारा जिज्ञासू मुमुक्षु भक्त वर सांगितलेले वारी, पूजा इत्यादी नित्यनैमित्तिक कर्म विहित असलेल्या पद्धतीनेच करीत असतो व त्या कर्माची व्याप्ती एकूण कर्माच्या 10 ते 20% असल्यामुळे त्याद्वारे होणारी चित्तशुद्धी ही त्या मर्यादेतच साधली जाते. उर्वरित 80 ते 90% व्याप्ती असणारे कर्म कसे केले म्हणजे कर्मयोगाची साधना घडेल व आत्मानुभूतीसाठी जितकी चित्तशुद्धी आवश्यक आहे तितकी साध्य होईल या दिशेने विचार करणे साधकासाठी आवश्यक आहे. सर्वच करणीय कर्मासाठी आतून निवृत्ती म्हणजे फलासंबंधाने आशा, अपेक्षा, आकांक्षा रहितता व साक्षीभाव व बाहेरून प्रवृत्ती म्हणजे लोकहितार्थ समग्रतेने काम करीत राहणे अशी साधना म्हणजे कर्मयोग होय. करणीय कर्माचा मोठा भाग असलेले व्यावहारिक कर्म नीती, नियम, कायदा, परंपरा व्यावहारिक शास्त्राधारे तपासून निर्धारित करणे हे आवश्यक आहे आणि यासाठी आपण अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 887 ते 889 पाहणार आहोत. काय म्हणतात भगमाऊली? 887 तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपण. माऊली म्हणतात गोऱ्या अंगाला जसे गोरेपणा शोभा देते त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे करणीय कर्म त्याच्या वाट्याला आले असेल ते त्याला शोभा देते. आणि पुढच्या ओवीमध्ये मावी असं म्हणतात तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्तयावया लागी प्रमा अढळ की जे. 888 हे विरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहित करणीय कर्माकडे शास्त्रात सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे म्हणजे निकष, पद्धत, नियम, नीती इत्यादी प्रवृत्त होण्याकरता व्यावसायिक आध्यात्मिक शास्त्रातील ज्ञानाद्वारे स्वतःच्या कर्माची निश्चिती करून घ्यावी. आता व्यवहारासंबंध बोलायचं म्हटलं तर वकिली, डॉक्टरी, अभियांत्रिकी कामे, शासकीय नोकरी, कारखानदारी, व्यवसाय, खाजगी नोकरी असे जे काही तुमच्या वाट्याला स्वाभाविक कर्म म्हणून आलेले आहे ते करताना आपले वय, हुद्दा, शिक्षण, अनुभव, साधने, भांडवल विचारात घेऊन त्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या शास्त्राने तसेच समाजाने, नीतीने, शासनाने, कायद्याने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ज्याला काय म्हणतात कोड ऑफ प्रॅक्टिस, कोड ऑफ कंडक्ट याप्रमाणे कर्माची निश्चिती करावी. म्हणजे काय होईल की बंध निर्माण होणार नाही. माऊली पुढच्या ओवीत सांगतात पै आपुलेची रत्न थिते घेपे पारखियाचे निहाते तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावी. माऊली म्हणतात आपलेच रत्न असले तरी ते परीक्षकाकडून पारखून घ्यावे. काय महत्त्वाचं सांगितलंय. नाहीतर आपलं म्हणजे बाळ आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्टं असं चालणार नाही. अध्यात्मात व्यवहारात ठीक असेल. आणि म्हणून माऊली म्हणतात आपलं रत्न आहे, आपल्याला खात्री आहे, परंतु
ते परीक्षकाकडनं पारखून घ्यावे. त्याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले कर्म शास्त्राप्रमाणे बरोबर आपण करतोय किंवा नाही, आपणच आपला आरसा स्वतः पाहायला हवा. नाही तर त्यामध्ये फसगत कोणाची होणार, तर स्वतःची होणार. आणि अशा प्रकारे कुटुंब, समाज, देशाप्रती स्वतःची जबाबदारी जागृत ठेवून समग्रतेने पण फलाकांक्षा रहितता जोपासत कर्म करणे हा कर्मयोगाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ओवी 44 मध्ये विहित शब्द समजण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी वेदविहित म्हणण्याने विहित कर्माची व्याप्ती अनावधानाने कमी होते. तोच प्रकार ओवी 45 मधील उचित शब्द समजण्यासाठी समजावून सांगण्यासाठी वर्णाश्रमोचित म्हणण्याने उचित कर्माची व्याप्ती अनावधानाने कमी होते. सारांश, विहित म्हणजेच उचित म्हणजेच करणीय कर्म होय. आणि यासाठी माऊलींनी ओवी क्रमांक 115 अध्याय क्रमांक 118 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. काय म्हणतात माऊली? माऊली म्हणतात, आणि सायं प्रातर मध्यान्नी जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी दैसी लोचनी अधिक नोहे. अध्याय 18 ओवी 115 माऊली म्हणतात, जे विविध करणीय कर्म, मग सकाळचे कर्म सकाळी, मध्यान्नीचे कर्म मध्यान्नी, सायंकाळचे कर्म सायंकाळी असे दररोज सहज स्वाभाविकपणे करणे न जाणवता केले जाते. डोळ्याला आता पाहणे पुष्कळ झाले हे जसे जाणवत नाही, त्याप्रमाणे नित्यकर्मात उपजीविकेसाठीचे कर्माचा कुटुंब, समाज, देश यांच्या प्रती असलेली जबाबदारी पार पाडण्यासाठीच्या रोजच्या जीवनातील कर्तव्य कर्म यांचा समावेश होतो. पूर्णपणे आपल्याला आणखी काही त्या तपशील टाकायचं असेल तर आपल्याला ओवी क्रमांक 45 याच अध्यायामध्ये आपण पाहिलेली होती, आत्ताच पाहिली होती. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना, ज्याच्यावर आपलं प्रवचन चालू आहे. म्हणून सर्व कर्म असा अर्थ कर्मयोग म्हणजे निजाचारे हा जो शब्द ओवी क्रमांक 44 मध्ये आलेला आहे. ओवी क्रमांक 44 एकदा वाचतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. येर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. आणि म्हणून पुढे श्लोक 8 मध्ये भगवंतांनी अशा सर्व विहित उचित करणीय कर्मासाठी अतिशय सुंदर शब्द वापरलाय, नियत कर्म. या अजूनच सोप्या व समर्पक शब्दाची योजना केलेली आहे. कर्मयोगाची साधना ज्या कर्मसमूहाप्रती आचरण करावयाची आहे त्या कर्मास अध्याय 18 मध्ये कर्म स्वभावजम श्लोक 42 ते 44 मध्ये अर्थात स्वाभाविक कर्म अर्थात स्वकर्म, श्लोक क्रमांक 45 व 46 मध्ये स्वभाव आणि नियतम कर्म, श्लोक 47 मध्ये अशा प्रकारे शब्दप्रयोग केलेले आहेत. अर्थात स्वभावाने नियत केलेले कर्म सहज कर्म श्लोक 48 मध्ये आलेले आहे. अर्थात सहज कर्म म्हणून संबोधले आहे. आणि आता आणखी थोडंसं जवळ जाण्याकरता आपण श्लोक क्रमांक 48 मध्ये काय म्हटले, अध्याय 18 श्लोक क्रमांक 48 आपण तो पाहूया. म्हणजे आपल्याला भगवंतांना काय अपेक्षित आहे ते कळू शकेल. श्लोक क्रमांक अगोदर 48 पाहू आपण. श्लोक 48 असा आहे. सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन
धूमेनाग्निरिवावृतः धूमेनाग्निरिवावृतः। वर्ण आश्रम व्यवसायानुसार स्वाभाविक असलेल्या कर्मासाठी या अध्यायातील खालील श्लोकात दर्शविलेले वेगवेगळे शब्द समानार्थाने वापरलेले आहेत. स्वभाव प्रभवे गुणे अर्थात स्वभावापासून उत्पन्न झालेल्या गुणाद्वारे निरनिराळी असणारे कर्म. मग आता श्लोकाचा अर्थ, हे कौंतेया, आपले स्वाभाविक कर्म म्हणजे सहज कर्म सदोष असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्निधुराने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे कोणत्या न कोणत्या दोषाने आवृत्त झालेले असतात. आणि म्हणून पुढे माऊली त्यावर 884 अशा प्रकारची ओवी अगोदर लिहिलेली आहे माऊलींनी. तर त्यामध्ये आपण थोडासा त्याचा जो आहे तो चर्चा करूया. आता इथे जी काही माऊलींनी ओवी रचलेली आहे ती जो श्लोक आहे, कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्मं शूद्रस्यापि स्वभावजम. आणि या ठिकाणी भगवंतानी वैश्य आणि शूद्र यांचे जे स्वाभाविक कर्म आहेत ते कर्म सांगताना माऊलीची ही ओवीची रचना आहे आणि त्यात थोडं चिंतन आहे. चिंतन आपण समजून घेऊ. माऊलीची ओवी अगोदर वाचू. पै द्विजसेवे परहुते धावने नाही शूद्राते एवं चतुर्वर्णो चित्ते दाविली कर्मे. 884 श्रीमद भागवत स्कंद क्रमांक 7 अध्याय क्रमांक 11 श्लोक क्रमांक 15 मध्ये विविध वर्णधर्माचे विवेचन करताना महर्षी नारद द्विज शुश्रूषा हे शूद्रांचे कर्म म्हणजे कर्तव्य गुण आहे असे सांगतात व त्या मालकाने त्याची उपजीविका चालवावी अशी सांगडही घातलेली आहे. द्विजसेवा हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे व त्याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला सांगितली. माऊलींनी चातुर्वर्णानुसार कर्म सांगताना त्या कर्मांना त्या वर्णाचे गुण असे म्हटले. आणि सुलभतेने आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी त्यासाठीच्या साधने पाठी 4ही वर्णाच्या सर्व गुणांचा कर्मांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे असं या ठिकाणी अभिप्रेत आहे. श्लोक 41 मध्ये सत्वरजतम या 3 गुणापैकी कोणत्या गुणाचे प्राबल्य कोणत्या वर्णात आहे. श्लोक 42च्या विवेचनात पाहिले शमाधी कर्मे ब्राह्मणासाठी शम आणि श्लोक क्रमांक 43 मध्ये दक्षता आणि धृती क्षत्रियासाठी स्वाभाविक ही कर्म म्हणून सांगितलेले आहेत. आणि आत्मस्वरूप प्राप्तीसाठी साधनेच्या अंगाने जोपासने सर्वच वर्णीयासाठी आवश्यक आहे. प्रत्येक वर्णाचं स्वाभाविक कर्म त्यांनी जोपासावयाचं आहे. आजच्या युगात जन्माने प्राप्त झालेल्या वर्णाप्रमाणे कर्मात प्रवृत्त होणे अपवादानेच घडते. शिक्षण, आवड, बौद्धिक क्षमता, स्पर्धा, आईवडिलांचा व्यवसाय इत्यादी बाबीवर आजच्या काळात व्यावहारिक कर्म ठरते व ते करणे कर्मप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर जीवन मुक्तावस्था प्राप्तीसाठी भगवंतांनी सांगितलेले स्वाभाविक कर्म ते कोणते व कसे करावे याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. भगवंताचा उपदेश आहे, ज्यास जे कर्म स्वाभाविक म्हणून प्राप्त झालेले आहे ते त्यांनी करावे व या कर्मास त्यांनी कर्म स्वभावजम स्वे स्वे कर्मणी स्वकर्म स्वभावनेतम कर्म सहजम कर्म. श्लोक 44 ते 48 या अध्यायातले हे एक एक शब्द वापरून निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारे संबोधित केलेले आहे.
कर्माला अशा प्रकारे स्वकर्म स्वेसे कर्मणी असं म्हटलेलं आहे. याच कर्मास नियतम कर्म म्हटलेले आहे. कर्मास लावलेल्या व सर्व विशेषणावने लक्षात येईल की जे कर्म व्यवहारात प्रपंचात तुम्ही सध्या करीत आहात तेच या जन्मात तुमच्यासाठी या सर्व श्लोकातून सांगितलेले स्वाभाविक कर्म आहे. सध्या प्रपंचासाठी करीत असलेले कर्म त्यामागे कारण काही का असेना सततच्या करण्यामुळे ते कर्म तुमच्यासाठी स्वाभाविक व सहज कर्म झालेले आहे. कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं, कोणी सेवा उद्योग करतो, कोणी आणखी काही करतो, ते त्याच्याकरता स्वाभाविक कर्म झालेलं आहे. आणि अशा प्रकारे ते करणं जीवनमुक्तावस्था प्राप्तीसाठी कसं आवश्यक आहे, त्याचा वापर कसा करता येईल, तोच गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा उद्देश आहे. त्यामुळे जन्मतः प्राप्त झालेला वर्ण म्हणजे जात हा कर्म करण्यासंबंधाने दुय्यम आहे. हे आता या ठिकाणी आपण व्यवहार म्हणून लक्षात घेतलंच पाहिजे आणि त्याची सांगड अध्यात्माशी नीट घालता आली पाहिजे. आता या ठिकाणी लेखक काय म्हणतात, ते म्हणतात की स्वतःचा लेखकाचा जन्म चातुर्वर्णाप्रमाणेच विचार करायचा झाला तर वैश्यवर्णाचा आहे. शिक्षण इंजिनिअरिंगचे. आता हे शिक्षण गीतेच्या उपदेशासंदर्भात 4 वर्णापैकी कोणत्या वर्णाचे समजावयाचे? व्यवसाय नोकरीच्या म्हणजे चातुर्वर्ण्याप्रमाणे शूद्रवर्णाचा. पण शासनातील उच्चपदस्थ नोकरीमुळे समाजात मान सन्मान एकदम वरच्या दर्जाचा म्हणजे चातुर्वर्ण्याप्रमाणे ब्राह्मण वर्णाचा क्रम प्राप्त झालेले कर्म कर्मयोगाप्रमाणे म्हणजे आतून पूर्ण निवृत्ती व बाहेरून पूर्ण प्रवृत्ती असे करावे लागेल. आणि ते लेखकाने केलेले आहे, जे आत्मानुभूती प्राप्तीसाठी महत्त्वाचे अंग ठरले आणि त्याची प्रचिती अनुभवास आणून देणारे ठरले. वैश्यवर्णाचा स्वाभाविक गुण आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवेद्वारे जास्तीत जास्त भर घालणे व हे धन सर्व लोकांपर्यंत समानतेने पोहोचवेल असे पाहणे. इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात ॲड मॅक्सिमम टू द GDP बाय गुड्स अँड सर्व्हिसेस अँड सी दॅट GDP इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन द टोटल फॅब्रिक ऑफ द पॉप्युलेशन. दुसरा गुण आहे जेथे आहे तेथे स्वस्तात मिळविणे व जेथे नाही तेथे महाग पण योग्य दराने उपलब्ध करून देणे. शूद्राच्या वर्णाचा सहज स्वाभाविक व उत्तम असलेला गुण आहे सेवा. सर्व समाजाची सेवा, समाजसेवा. लेखकाचे काम नळ योजनांचे संकल्पन करणे, शासनाचा समाजाचा निधी किफायतशीरपणे पद्धतीने वापरून योजनाचे बांधकाम करणे. अर्थात जेथे पाणी उपलब्ध आहे तेथून आणून शुद्ध करून जेथे नाही तेथे योग्य दरात पाणी उपलब्ध करून देणे हे लेखकाच्या नोकरीचा मुख्य गाभा होता. लेखकाला वैश्यवर्णाचा जन्माने प्राप्त झालेला व म्हणून सहज आणि स्वाभाविक असलेला गुण व शूद्रवर्णाचा सेवा हा गुण व्यावहारिक कर्मात वापरता आला व आध्यात्मिक प्रगतीसाठी मोलाचा ठरला. सारांश, जन्माने कोणताही वर्ण असो, तुमच्याकडे जो गुण उपलब्ध आहे त्याचा व जे गुण उपलब्ध नाहीत ते साधनेद्वारे जोपासून प्रपंचातील कर्म कर्मयोगाप्रमाणे करीत राहून आध्यात्मिक प्रगती साधावयाची आहे. क्रमप्राप्त ठरलेले स्वाभाविक कर्म अशा प्रकारे करून आत्मानुभव प्राप्त करावयाचा आहे. भगवंतानी सर्व वर्णाची स्वाभाविक कर्मे सांगितली. माऊलीन त्या कर्मे न म्हणता रत्नरूपी गुण असं म्हटलेलं आहे. हे फक्त ब्राह्मण व क्षत्रियासाठी म्हटले आहे असा संकुचित दृष्टिकोन घेणे अत्यंत अयोग्य आहे. समाजाच्या ऐक्याला बाधा आणणारे आहे हे वेगळेच. वैश्याचे वर सांगितलेले गुण आणि शूद्रांचा समाजसेवा हा गुण न जोपासता कर्मयोगाची साधना करणे अशक्य आहे.
त्याचप्रमाणे सेवा हा गुण न जोपासता आत्मानुभूतीची प्राप्ती अशक्य आहे. अध्याय 13 आणि श्लोक 7 मध्ये अमानित्वादी गुण 9 गुणापैकी आचार्योपासन या गुणावर माऊलींनी नवविधा भक्तीद्वारे स्वतःच्या गुरुची उपासना सेवा कशी करावी ते सविस्तरपणे 92 ओव्यातून सांगून सारांश ओवी 460 मध्ये सांगताना स्वतःचे गुरु श्री निवृत्तीनाथांना विनंती करतात की मी गुरुसेवेविषयी केलेले वर्णन सहन करावे आणि मला सेवेची संधी द्यावी. सेवा या गुणाचे महत्त्व समजण्यासाठी सेवेशिवाय आत्मानुभूती संभवत नाही हे समजण्यासाठी ही एक ओवी पुरेशी आहे. आचार्योपासन म्हणजे प्रेमरसपूर्ण भक्ती, निष्ठा आणि आदराने केलेली सेवा. सेवेशिवाय आचार्योपासन संभवत नाही, सेवेशिवाय आत्मानुभूती संभवत नाही असे लक्षात घ्यावे. आणि अशा प्रकारे माऊली आपल्याला हा सगळा तपशील जो आहे त्यांच्या ओवीमधून अशा प्रकारे सांगत आहेत. आणि म्हणून त्याप्रमाणे हे सर्व कर्म करावे हे ओवीमध्ये कवी क्रमांक 44 मध्ये निजाचारे या एका समर्पक शब्दाने माऊलीने सांगितले आहे. तीच यथार्थता भगवंतानी श्लोक 9 मध्ये मुक्त संग समाचार या शब्दाच्या योजनेद्वारे साधली आहे. अध्याय 12 मध्ये भक्ती मार्गाने कर्मयोगाची साधना जेव्हा सांगतात तेव्हा श्लोक 6 मध्ये भगवंत म्हणतात, ए तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्यैनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आणि अशा प्रकारे भगवंताला सर्व कर्म अर्पण कर असं भगवंत म्हणतात. आणि त्यावर आधारित माऊलींची ओवी क्रमांक 76 आणि ती अशी आहे. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आली. माऊली म्हणतात भक्ताची कर्मेंद्रिये निराभिमानाने वर्णाश्रम धर्मानुसार वाट्याला आलेली सर्व कर्मे आनंदाने करतात. माऊली सर्व कर्मे जी वर्णाश्रमानुसार वाट्याला आलेली आहे तसे स्पष्ट करतात. यावरून स्पष्टपणे लक्षात येते की माऊली जेव्हा जेव्हा विहित किंवा उचित किंवा नित्य नैमित्तिकादी यापैकी कोणतेही विशेषण कर्मासाठी वापरतात त्यावेळी त्यांना निषिद्ध वगळून उर्वरित सर्व कर्मे असेच म्हणावयाचे आहे. त्यामुळे प्रस्तुत अध्यायात माऊलींनी उत्तरोत्तर स्पष्ट केलेली कर्मयोगाची साधना आचरताना ती निशंकपणे निषिद्ध वगळून उर्वरित सर्व कर्मे यासाठी असल्याचे लक्षात घेऊन सर्व कर्मासाठी त्या साधनेचे प्रत्यक्ष आचरण निष्ठेने अनुष्ठान व्रत करावे. पुढची माऊलीची ओवी आहे की प्राप्त कर्म सांडिजे ए तुलेनी नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. माऊली म्हणतात हे अर्जुना समोर उभे असलेले कर्तव्य कर्म टाकून द्यावे आणि एवढ्याने नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त व्हावे किंवा नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होता येते असे म्हणणे ही अशक्य असलेली गोष्ट मूर्खपणाने व्यर्थ बोलणे आहे. बरं सांगे पैलती राजावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. माऊली दृष्टांत देतात. सांग बरे नदीच्या पैलतीलावर जाण्यासाठी अनावर ओढ आहे असे असताना आणि पात्रामध्ये प्रचंड पाणी असताना नावेचा त्याग करणे घडत असते का? नाही, नाव आवश्यक आहे. त्यामुळं त्याग करता येणार नाही. ना तरी तृप्ती इच्छिजे
तरी कैसे नी पाखू न कीजे, की सिद्धूही न सेविजे केवी सांगे. आणखी 2 दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, भूक शमविणाऱ्या तृप्तीची इच्छा आहे, तरी स्वयंपाक न करणे किंवा तयार असलेले जेवणही न करणे, जेवण जेवायचंच नाही, असे कसे असू शकते बरं, ते सांग. आता अनुभव सांगतात माऊली. जव निरार्थता नाही, तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. 49. जोपर्यंत आर्तता रहिततेची म्हणजे इच्छेच्या आवेगाच्या रहिततेची स्थिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्म करणे आहेच असे पहा. आत्मानंदाच्या अनुभवामुळे येणाऱ्या संतुष्टतेनंतर मात्र कर्म करणे सहजच थांबते, आपोआप कुंठित होते. मनाला जे सतत हे पाहिजे ते पाहिजे, जे पाहिजे आवश्यक आहे वाटत असते, ही जी आर्तता मन सतत जोपात असते, ती आर्तता कर्म करण्याच्या प्रवृत्तीचे कारण आहे. आत्मानुभूतीमुळे अमर्याद, अखंड, अविट, निरुपचार, कार्यकारण भावरहित, बाहेरच्या कारणावर अवलंबून नसणारा आनंद भोगावयास मिळाल्यावर पूर्वी असलेली मनातील आर्तताच संपते आणि कारण संपल्यामुळे कर्म करणे आपोआप संपते. आनंद देणारी मनोइच्छित विषय वस्तू घटना प्राप्त झाली की त्यापेक्षा उच्च प्रतीचा आनंद देऊ शकणारी वस्तू घटना विषय प्राप्तीसाठी कर्म, असे हे कर्माचे प्रवृत्त करणारे चक्र आहे. सर्वात उच्च प्रतीचा आनंद प्राप्त झाला की हे चक्र आपोआप थांबते. यानंतरच्या ओवीमध्ये माऊली साधना सांगतात. माऊली म्हणतात, मनोनी आईके पार्था, जया नैष्कर्मपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्या जनो हे. 50. म्हणून पार्था लक्षात घे, ज्या साधकाला नैष्कर्म पदाला म्हणजे कर्मापासूनच्या निर्लिप्ततेला पोचण्याची आस्था म्हणजे निष्ठा, विश्वास, भक्तिपूर्वक इच्छा आहे, त्याच्यासाठी उचित कर्म म्हणजे करणीय कर्म, कर्तव्य, जबाबदारी कोणत्याही परिस्थिती, कोणत्याही कारणाने त्याज्य नाही. आणि आपुलालिये चाडे, आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे, ऐसे आहे. आणि आपल्या मनाने म्हणजे स्वेच्छेने कर्म करावयाचे ठरविले तरच कर्माची उभारणी होते, आणि कर्माचा त्याग करण्याचे ठरवले की कर्माची उभारी थांबते, असे तरी आहे काय? पराधीन, जीव पराधीन आहे, त्यामुळं असं शक्य नाही. हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखोनी पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे, निभ्रांत माणी. 52. कर्माची उभारणी आणि त्यागाबाबत व्यक्तीस पूर्ण स्वातंत्र्य आहे असे बोलण्याचा प्रघात हा वरवरचा व व्यर्थ आहे. याबाबत नीट उकल करून पाहिले पाहिजे. कर्म करण्याचे सोडले तरी कर्मत्याग संभवत नाही, कर्म उभारणी सुरू राहते, हे निसंशयपणे लक्षात ठेव. आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंतानी सिद्धांत सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृतः, कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे. निसंशय कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी एक क्षण देखील कर्म न करणारा असा राहत नाही, कारण सत्वरजतम हे प्रकृतीचे गुण प्रकृती पराधीन असलेल्या सर्व प्राणीमात्राकडून कर्म करवितात. त्यावर आता माऊलीच्या 4 ओव्या आहेत आणि त्या पाहून आपण ध्यान करणार आहोत. माऊली असं म्हणतात, सिद्धांत सांगतात पहिल्याच ओवीमध्ये,
जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसी असे. 53वी ओवी आहे. काय म्हणतात माऊली? माऊली म्हणतात, वस्तुतः प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी यांच्याशी जोपर्यंत जीव मी म्हणून एकरूप असतो, जोपर्यंत जीवास प्रकृतीचा आश्रय, संग, संबंध आहे, तोपर्यंत मी कर्माचा त्याग करीन किंवा कर्माची उभारणी किंवा मांडणी करीन हे म्हणणे अज्ञान आहे. कर्माची उभारणी ज्या ज्या क्रियेद्वारे होत असते त्या सर्व क्रिया अर्थात चेष्टा, इंद्रियाच्या हालचाली स्वभावतःच प्रकृती कार्य असलेल्या सत्वरजतम या 3 गुणांच्या अधीन असतात. प्रकृतीचे कार्य असलेल्या इंद्रियाच्या हालचालींच्या क्रियांचा समूह म्हणजे कर्म. अर्थातच हे कर्म प्रकृतीचा भाग असते. प्रकृतीच्या स्वभावानुसार आकारास येत असते, हा त्याचा भावार्थ. आणि जीवन मुक्तावस्थेत आत्मा अधिष्ठान म्हणून प्रतीतीस येत असतो. तत्पूर्वी असलेल्या जीवदशेत जीव प्रकृतीच्या आश्रयाने असतो. प्रकृती अधिष्ठान म्हणून प्रतीतीस येत असते. म्हणून माऊली म्हणतात, जीवदशेच्या प्रकृतीच्या आश्रयाने असलेल्या व्यक्तीद्वारे मी कर्माचा त्याग करतो, तसेच मी कर्माची उभारणी करतो असे जे म्हटले जाते ते दोन्ही अज्ञान होय. पुन्हा ती ओवी वाचतो, कारण अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी सिद्धांत माऊलीने सांगितलं आहे. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, म्हणजे आपण आपला जो मी करतोय, मी करत नाही, हे दोन्ही अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसी असे. सगळं प्रकृती करते आहे, त्यामुळे मी करतो म्हणण्याला अज्ञानाशिवाय दुसरं काही शीर्षक देता येणार नाही. देखे विहित कर्म जे तुले, ते सगळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे. प्रश्न केलाय माऊलींनी. असे पहा की समजा सर्व विहित कर्म करावयाचे सोडून दिले तरी इंद्रियाचा स्वभाव शांत आणि नाहीसा होईल का? सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासा रंध्र बुझाले, परिमळून घे. माऊली इंद्रियाचे स्वभाव कसे आहे सांगतात. सांग बरं अर्जुना, कानांचे ऐकणे थांबेल काय? नेत्राची दृष्टी जाईल काय? कानांची छिद्रे, नाकांची छिद्रे बुजल्यागत होऊन वास घेणे बंद होईल काय? तर म्हणून सिद्धांत सांगतात, ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. आणि म्हणून प्राणापानाची गती थांबेल काय? मनात संकल्प विकल्प येणे थांबेल काय? उपलब्ध विकल्पापैकी उचित विकल्प निवडणे हे बुद्धीद्वारे सुरू असते, ते थांबून बुद्धी निर्विकल्प होईल काय? किंवा भूक तहानादींचे आवेग येणे संपेल काय? शरीरातील व नियंत्रणात नसणाऱ्या क्रिया जसे प्राण, अपान, व्यान, उदान, समान, ढेकर, जांभई, खोकला, तहान, भूक थांबणार आहे काय? रक्ताभिसरण, पचन, हृदयाचे ठोके पडणे, मलमूत्राची निर्मिती या अनैच्छिक क्रिया इनव्हॉलंटरी फंक्शन्स थांबणार आहेत काय? याबाबत सविस्तर विवेचन अध्याय 6 आणि ओवी 214 मध्ये आपल्याला पाहता येईल. अध्याय 6 आणि ओवी 214 अशा प्रकारे या ठिकाणी माऊलींनी काय म्हटलंय, माऊलींना काय अपेक्षित आहे हे सुद्धा पाहू. ओवी थोडक्यात सांगतो. जो मूळ बंधे कोंडला, अपानू माघोता मुरडला, तो सवेची वरी साकडला धरी फुगू. अध्याय 18 ओवी 214 आणि अर्थ. श्वास आत घेत असताना वरून खाली, नाकाच्या घशाकडील छिद्रापासून मूलाधार चक्राच्या दिशेने जाणारा
व संवेदनेद्वारे जाणवणारा प्राणशक्तीचा प्रवाह जो मूळबंधाने कोंडलेला असतो तो शक्तिरूप अपान ऊर्ध्वगतीने माघारी फिरून जालंधर बंधामुळे वर अडकल्यामुळे स्वाभाविकपणे फुगवटा धरतो. अध्याय 15 आणि श्लोक 14 मध्ये भगवंत म्हणतात, सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपान यांनी संयुक्त असलेला प्राणापान समायुक्त मी आहे. तसेच मी वैश्वानर म्हणजे ठराग्नी होऊन भक्ष्य भोज्य लेह्य चोष्य असे 4 प्रकारचे अन्न पचवितो. श्लोक 14 प्राण व अपानरूपी जोडभात्याने रात्रदिवस फुंकून फुंकून पोटामध्ये मी सर्व अन्न पचवितो. अध्याय 15 ओवी 408. सारांश प्राण आणि अपान दोन्ही सतत कार्यरत असतात. आणि म्हणून व्यक्ती स्वतःकडे न घेता प्रकृतीला या सर्व अनैच्छिक क्रियाचे कर्तृत्व द्यावेच लागेल. मन व बुद्धी प्रकृतीचे कार्य आहे. त्यामुळे मन व बुद्धीकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या तसेच जाणल्या जाणाऱ्या पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रियाच्या क्रियांचे कर्तृत्व स्वतःकडे न घेता प्रकृतीला देत जावे. माऊली आपल्याला या ठिकाणी हे सिद्धांत सांगत आहेत. आता आपल्याला ध्यानात जायचं आहे आणि या 43व्या भागाला आपल्याला निरोप द्यायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता वक्ता आणि श्रोता दोघांनी ध्यान करणं अपेक्षित आहे. आणि ध्यान करताना नेहमीप्रमाणे खांदे ढिले सोडून द्यायचे. पाठीचा कणा किंचितसा उचलून सुखासनात बसायचे आहे. चेहऱ्यावर ताण नको. मग काय हवं? स्मितहास्य. कोणताही विचार न नाकारता, त्याला चांगले वाईट न म्हणता आपल्या विचाराकडे सजगतेने व साक्षीभावाने पाहावयाचे आहे. माऊलीवर पूर्ण निष्ठा आणि म्हणूनच सिद्ध मंत्र उच्चारण करून ध्यान सुरू करूया. माझी माऊली.